नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 14 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो आपण काल बघितलं नंदिनी आणि जीवा तिथून निघून गेलेले असतात आणि तेव्हा त्या काव्या पार्थला म्हणते, अहो आपलं एवढंसं बाळ किडनॅप झालेलं ऐकल्यानंतर त्या आईवडिलांना काय वाटत असेल. तर तेव्हा पार्थला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणतो वाईट झालं, पण एक गोष्ट बरी झाली की तुम्ही त्यांना ॲपल दिलं ते. आणि ठीक आहे, पण तुम्ही आता तुमचा नाश्ता स्किप करू नका. असं म्हणून चक्क मित्रांनो आता तो स्वतःच्या हाताने काव्याला भरवू लागतो आणि इतक्यातच वरून रम्या खाली येत असते आणि ते बघितल्यानंतर आता तिला परत त्रास होऊ लागतो. काव्य आता पार्थला म्हणते, मी काय म्हणते देशमुख, आपल्याला डेटवरती जायसाठी बाहेर कुठं जायचं प्लॅनिंग करायची गरजच नाही आहे ना. तर पार्थ विचारतो का. तर काव्या म्हणते, आपण फक्त दोघं समोरासमोर बसलो तरी सुद्धा ना आपल्या प्रेमाच्या हीटने इथल्या सगळ्या कॅन्डल्स पेटतील. तर पार्थसुद्धा लाजत लाजत हो खरं आहे असं म्हणत असतो आणि यांचं असं दोघांचं खूप छान चाललेलं असतं आणि वरती रम्या ते सगळं काही बघत उभी असते आणि तिला तर खूप जास्त त्रास होत असतो आणि ती मनातल्या मनात म्हणते, खूप हसायला येते ना या काव्याला, पण आता थोडाच वेळ, तुझं हे हसू पुसून टाकेन मी. आणि इकडे तर मित्रांनो पार्थ काव्याला भरवतच असतो आणि या दोघांचं छान असं चाललेलं असतं. आणि इकडे मित्रांनो आता नंदिनी आणि जीवा जे असतात ते आनंद निवासमध्ये पोहोचतात आणि नंदिनी आता सँडीच्या बायकोला सावरत असते. ती खूप रडत असते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, तुम्ही आधी रडू नका बरं, हे पाणी घ्या अगोदर. तर तेव्हा ती पाणी पिते आणि त्यानंतर नंदिनी म्हणते, रेखाताई अहो सॉरी, तुमचे 21 मिस कॉल्स मी आत्ता सकाळी बघितले. तर तेव्हा रेखाताई म्हणते, नाही ठीक आहे, काय आहे ना, कालपासून ही खूपच रडतेय, काही केल्या थांबतच नाहीये, म्हणून मी सतत तुला कॉल करत होते. तर तेव्हा नंदिनी आता परत तिला शांत करू लागते, म्हणते नैना आधी शांत हो. हे बघ आपण करूयात ना काहीतरी, तुला आई म्हणून आता खंबीर राहावं लागणार आहे. तू बोल बरं, तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. आणि तू बोलली नाहीस तर कसं कळणार आम्हाला. तर मित्रांनो आता जेव्हासुद्धा तिला शांत करायचा प्रयत्न करू लागतो, म्हणतो एक एक मिनिट तू शांत हो, प्लीज शांत हो, आपल्याला वेदांतला शोधायचा आहे का नाही. तर तेव्हा रेखाताईसुद्धा म्हणते, हो हे बघ रडू नकोस, नक्की काय झालं ना ते सांग त्यांना. तर तेव्हा नैना रडत रडत म्हणते, मला माझा मुलगा हवा आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो आपण नक्की शोधूयात वेदांतला. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक एक मिनिट मला सांग, तुझ्या बाळाला म्हणजे वेदांतला कधी किडनॅप केलेलं आहे, म्हणजे मला शून्यापासून सगळं सांग, एकदम सगळं सांग. तर तेव्हा नैना रडत रडत आता सांगू लागते, म्हणते माझा वेदांत अहो फक्त 4 वर्षाचा आहे होतो. तो जेव्हा जन्माला आला होता ना तेव्हा माझ्या नवऱ्याला दुबईला नोकरीची ऑफर आली होती. बाळाच्या फ्युचरसाठी आम्ही ती स्वीकारली आणि बाळ वाढवताना आमच्या लक्षात आलं की बाळाचा खर्च कमी नाही आहे. अहो आहे त्या पगारातच आमचं भागत नाही, म्हणून मी सुद्धा छोटीशी नोकरी घेतली. तर तेव्हा जीवा विचारतो, मग तू नोकरीला जाताना वेदांतला सोबत घेऊन जायचीस का. तर तेव्हा नैना म्हणते, नाही नाही, मी सकाळी जाताना त्याला यशस्वी पाळणाघरात ठेवायचे आणि मग संध्याकाळी आले ना की त्याला पिकअप करायचे. सँडीला आधी हे आवडत नव्हतं, पण आमच्याकडे पर्याय नव्हता हो, असं म्हणून ती खूप रडत असते. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते, मग पुढे पुढे काय झालं. तर तेव्हा नैना सांगते, काल संध्याकाळी मी त्याला पिकअप केलं आणि थोडा वेळ गार्डनमध्ये थांबलो आणि अचानक एक वयस्कर बाई समोर आली आणि तेव्हा जे काही घडलेलं असतं ते सगळं ती आता सांगू लागते. वेदांत आणि नैना दोघेसुद्धा गार्डनमध्ये बसलेले असतात आणि इतक्यातच एक म्हातारी बाई तिथं येते आणि त्या दोघांना बघितल्यानंतर म्हणते, काय काय गोड गोड पोरगा आहे तुमचं, त्याला नजर नको लागायला कोणाची. आणि म्हणते, ताई मी ना इथे जवळ अस्तर बनवण्याची कंपनी आहे, तिथं काम करते, आमच्याकडे खूप भारी भारी अत्तर आहेत बरं का, तुम्ही लावून बघता का, सॅम्पल फ्रीमध्ये देतो आम्ही आणि आवडला तरच विकतो आणि ते पण एकदम कमी दरात, लावून तर बघा. तर तेव्हा नैना म्हणते, अहो मावशी नको मला, मी नाही वापरत अत्तर. तर ती बाई म्हणते, अहो खूप भारी आहे, फुलांच्या दुकानात उभी आहेस ना असंच वाटेल तुला. तर नैना म्हणते, अहो खरंच नको. तर तेव्हा ती बाई म्हणते, अगं पोराला पाळणाघरातून घेऊन आलीस ना, दमली अशील, लावून तर बघ, घे. आणि आता नैना तयार होते आणि म्हणते, बरं बरं ठीक आहे द्या. असं म्हटल्यानंतर ती बाई आता नैनाच्या हातावरती अत्तर लावते आणि तिला म्हणते, घे घे आता वास घे. तर तेव्हा नैना आता त्याचा वास घेते आणि म्हणते, मावशी खरंच खूप छान सुगंध आहे हो. तर तेव्हा ती बाई म्हणते, हो ना, मग घे घे अजून एकदा वास घे. आणि मित्रांनो आता ज्यावेळेस परत नैना अजून एकदा वास घेते तर तिला आता
डोळ्यासमोर हळूहळू अंधारी येऊ लागते आणि ती थोड्या वेळाने बेशुद्धच पडते. आणि त्यानंतर आता ती बाई आपल्या पिशवीमधून एक लॉलीपॉप काढते आणि वेदांतला दाखवते. आणि त्यानंतर ती बाई आता वेदांतला तिथून घेऊन गेलेली असते. तर तेव्हा आता जेव्हा ते सगळं ऐकत असताना पुढे काय झालं असं विचारत असतो. तर तेव्हा नैना म्हणते, पुढे असा माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला आणि मला डोळा लागला आणि जेव्हा जाग आली तेव्हा मी कुठेतरी आडोशाला पडले होते. आणि असं म्हणून ती परत रडू लागते आणि म्हणते, माझा वेदांत. आणि म्हणते, मला वेदांत हवाय. तर तेव्हा नंदिनी आता तिला परत म्हणते, नैना शांत हो बरं आधी. तर तेव्हा नैना तर खूप रागाला आलेली असते आता आणि म्हणते, मला ती भेटली ना तर मी जीवच घेईन तिचा. तर तेव्हा आता जीवाच्या सगळं लक्षात आल्यानंतर तो नंदिनीला थोडंसं बाजूला बोलावतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी ही किडनॅपिंगची केस काहीतरी वेगळीच आहे. आणि तेव्हा नंदिनीसुद्धा त्या गोष्टीचा विचार करू लागते. तर इकडे आता घरामध्ये मित्रांनो काव्या जी असते ती एकटीच स्वयंपाकघरामध्ये कलिंगड कट करत असते आणि मागून तेव्हा रम्या तिथं येते आणि काव्याला म्हणते, अरे वा, आज चक्क तू गाणं गुणगुणतेस. आज मूड चांगला दिसतोय मॅडमचा. आणि तुला खरं सांगू का, तुझ्याकडे बघून काय वाटतंय माहिती आहे? खूप दिवसांपासून तुला कसली तरी काळजी होती, कसलं तरी म्हणजे तुझ्या डोक्यावरती खूप ओझं होतं आणि ते अचानक उतरले. आणि विचारते, असं काही झाले का? तर तेव्हा काव्या म्हणते, हो तसंच काहीतरी. नाही म्हणजे ताईसोबत बोलून डोक्यामधलं कन्फ्युजन दूर झालंय इतकंच. तर रम्या म्हणते, कन्फ्युजन? पण कसलं कन्फ्युजन? तर तेव्हा काव्या म्हणते, काही नाही ग, इन जनरल. म्हणजे रम्याला सांगायपासून ते सगळं काही ती टाळते. तर तेव्हा रम्या थोडासा विषय बदलते आणि म्हणते, घरात खूप शांतता आहे असं वाटते ना आज? तर तेव्हा काव्या म्हणते, हो मग सगळे कामाला गेले सुद्धा आणि आता मी सुद्धा अभ्यासाला बसणारच आहे. पण त्याच्या आधी म्हटलं कलिंगडाचा ज्यूस प्यावा, ताईने सांगितलंय ना, असं ती म्हणत असते. तर तेव्हा रम्या म्हणते, हो बरोबर, तुझ्या ताईला तर खूपच काळजी आहे ना तुझी, माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. तर तेव्हा काव्या म्हणते, प्रश्नच नाही, ताईला माझी काळजी आहे आणि मला सुद्धा ताईची काळजी आहे. मला माहिती आहे ती माझ्यासाठी बेस्टच विचार करणार आहे. त्यामुळे ही काव्या सगळ्यात शेवटी नंदिनी ताईचंच ऐकते. तर तेव्हा रम्या म्हणते, करेक्ट आहे. आणि तुला सांगू का, मी खरं तर आज ना एका मैत्रिणीला माझ्या घरी बोलावणार होते, पण जाऊ दे, उगाच तुला अभ्यासात डिस्टर्ब होईल. असू दे, जाऊ दे, नाही बोलवत मी. तर तेव्हा काव्या म्हणते, अगं रम्या, वेडीस का? घर किती मोठं आहे आपलं, बोलू की बिंदास तुझ्या मैत्रिणीला. आणि हे बघ, मी एकदा अभ्यासाला बसले ना की मी काय खोलीमधून बाहेर येत नसते. तर तेव्हा रम्या म्हणते, तोच तर प्रॉब्लेम आहे. अगं म्हणजे तू इतक्या छान डेडिकेशनने अभ्यास करतेस, मग आम्ही भेटलो की आम्ही गप्पा मारणार वगैरे, आवाज होणार, तुला डिस्टर्ब होणार. आणि मुख्य म्हणजे माझी जी मैत्रीण आहे ना, तिलासुद्धा IAS व्हायचं होतं. त्यामुळे ती IAS होऊ इच्छिणारी मुलगी आणि भावी IAS, म्हणून म्हटलं तुला उगीच डिस्टर्ब होईल आणि तू नाही भेटलीस तर ती, असं ती बोलत असते. तर तेव्हा काव्याला आता ती थोडी उत्सुकता वाटते आणि ती म्हणते, एक एक मिनिट, म्हणजे IAS होणार होती म्हणजे? तर तेव्हा रम्या म्हणते, म्हणजे तिच्या बोलण्यातून असं काही जाणवलं नाही की ती झाली आहे वगैरे, पण माहिती नाही. तर तेव्हा काव्या आता परत म्हणते, म्हणजे का नाही झाली IAS? तर रम्या म्हणते, माहिती नाही अगं, कारण आज आम्ही खूप वर्षानंतर भेटणार आहोत ना, त्यामुळे आज बोलताना कळेल काय ते. पण मला वाटते जाऊ दे, मी तिला कॅफेमध्ये वगैरे घेऊन जाईन, तुला उगाचच डिस्टर्ब होईल. तर तेव्हा काव्याला आता उत्सुकता झालेली असते, त्यामुळे ती म्हणते, नको रम्या, रम्या प्लीज शांत हो, बघ तू तिला इथे कॅफेमध्ये वगैरे नको, तू इथे घरीच बोलव आणि मी असंही 5 मिनिट तरी तिला भेटूच शकते की, तेवढाच मलासुद्धा अभ्यासातून ब्रेक मिळेल. आणि मित्रांनो, रम्याला तर अगदी हेच पाहिजे असतं आणि ती बरोबर आता काव्याच्या तोंडून ते सगळं वदवून घेते. तर रम्या म्हणते, चालेल आणि सो स्वीट, तू खरंच ना काव्या खूप चांगली आहेस. आणि म्हणते, मी तिला पत्ता पाठवते आणि बोलवून घेते हां. आणि म्हणते, तुला ज्यूस वगैरे बनवून देऊ का मी? तर तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही नको, मी करेन. तर रम्या आता हो हो थँक्यू असं म्हणते आणि तिथून ती निघून जाते. आणि जाता जाता मागे वळून तिच्याकडं हसते आणि परत बाहेर पडते. तर मित्रांनो, आता इकडे आनंद निवासमध्ये नैना अजूनसुद्धा रडत असते. तर रेखाताई तिला म्हणते, बघ नैना, रडू नकोस. आणि नंदिनीला सांगते, नंदिनी, आम्ही काल रात्री FIR केलेला आहे, पण पोलीस शोधोपर्यंत मी शांत कशी बसू? खूप लहान आहे ग तिचं लेकरू, म्हणून मी तुला सारखा फोन करत होते. तर तेव्हा नंदिनी नैनाला म्हणते, हो नैना, मी तुला समजू शकते ग, तू प्लीज जरा शांत हो ना. हे बघ, पोलिसांच्यामध्ये कंप्लेंट केली आहे का नाही? पोलीस नक्की शोध घेतील बाळाचा. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, पण जर हे किडनॅपिंग असतं तर समोरून एव्हाना पैशासाठी फोन यायला हवा होता. तर तेव्हा नैना आता थोडीशी घाबरते आणि म्हणते, फोन, आणि जर फोन नाही आला तर?
तर तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही, पोलीस नक्की शोध घेतील आणि मी आणि जीवा आमच्या परीने नक्की प्रयत्न करतो ना. आणि म्हणते, आपण एक काम करूया का, आपण वेदांतचा फोटो न्यूजपेपरला देऊयात आणि सोशल मीडियावरती सुद्धा सर्क्युलेट करूयात. तर तेव्हा जीवा म्हणतो, एक्झॅक्टली, आणि त्या यशस्वी पाळणा घराबाहेर किडनॅपिंग झालंय हे सुद्धा सांगूयात. तर तेव्हा नैना म्हणते, नाही नाही, त्या लोकांनी मला ताकीद दिली आहे की किडनॅपिंग बाहेर झालेलं आहे, आमचं नाव इन्व्हॉल्व करू नका म्हणून. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, आपण फक्त फोटो देऊयात. तर तेव्हा जीवा म्हणतो, हो, आणि ती अत्तरवाली बाई तिलासुद्धा शोधूयात, कारण मला गॅरंटी आहे की तिनेच अत्तरमध्ये गुंगीचं औषध घालून वेदांतला किडनॅप केलं असणार. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नैना मला सांग, ती नक्की यशस्वी पाळणा घराच्या बाहेरच ती बाई तुला भेटली होती ना. तर तेव्हा नैना हो 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 असं सांगत असे. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, आपण एक काम करूयात का, आत्ता आपण त्या एरियामध्ये जाऊन जराशी चौकशी करूया, बघूया तरी ती बाई नेमकी आहे तरी कोण. तर तेव्हा जीवा म्हणतो, हो हो, लगेच चल आपण जाऊयात. असं म्हणता ते दोघेसुद्धा तिथून बाहेर पडतात. आणि तोपर्यंत मित्रांनो, इकडे आता रम्याची जी मैत्रीण असते ती आलेली असते आणि तेव्हा रम्या तिला कलिंगडचा ज्यूस देते. तर तेव्हा तिची मैत्रीण ज्यूस पिल्यानंतर म्हणते, अगं खूप छान वाटते, कारण पोरांचं उरलं सुरलं खाऊन खूप कंटाळा आला होता गं. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, रश्मी, तू अजूनसुद्धा ना पहिल्यासारखी एकदम फनी आहेस. तर तेव्हा रश्मी म्हणते, अगं त्याच्यामुळेच तर जिवंत आहे, नाहीतर काही खरं नव्हतं हं माझं. असं म्हणून या दोघे हसत असतात. तर रम्या म्हणते, बाय द वे, या ज्यूससाठी तू मला नाही तर आमच्या काव्याला थँक्स म्हण. तर तेव्हा रश्मी म्हणते, ओ यू मीन भावी आय एस काव्या. आणि इतक्यातच आता काव्या तिथे येते. तर तेव्हा रम्याता या दोघींची म्हणजे एकमेकांना ओळख करून देते. म्हणते, ही माझी मैत्रीण रश्मी आणि तिला सांगते ही काव्या. तर तेव्हा रश्मी आता तिला विचारते, मग कसा चालू आहे अभ्यास. तर तेव्हा काव्या सांगते, मस्त चालला आहे. तर तेव्हा रश्मी सांगते, माझा फेवरेट टॉपिक ना इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट स्टडीज आहे, आणि तुझा कुठला आहे. तर तेव्हा काव्या सांगते, माझा हिस्ट्री आणि करंट अफेअर्स आहे. तर तेव्हा रश्मी म्हणते, हो, दोन एकदम वेगळी टोकं आहेत. तर तेव्हा काव्या म्हणते, ॲक्च्युली तसं आपल्याला वाटतं, पण मला असं नेहमी वाटतं की इतिहास परत फिरून येतोच, बस तो आत्ता घडतो म्हणून त्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो. आणि असं म्हटल्यानंतर रम्या आणि रश्मी जे असतात ते टाळ्याच वाजवू लागतात. आणि रश्मी तर जाऊन काव्याजवळच बसते आणि म्हणते, काय सॉलिड आहे ग ही. आणि म्हणते, होणार होणार, तू आय ए एस होणार. तर तेव्हा काव्या तर तिला विचारते, पण तू का नाही परस्यू केलंस आय ए एस. तर तेव्हा रश्मी म्हणते, केलं ना, आय फॉर ईशान अँड एस फॉर समर. तर तेव्हा काव्या म्हणते, सॉरी, मला कळलं नाही. तर तेव्हा रश्मी म्हणते, माझी 2 मुलं ईशान आणि समर, एकाचं वय वर्ष 4 आणि दुसऱ्याचं वय वर्ष 2. आणि तुला सांगते, ईशान पोटात असताना मी ठरवलेलं होतं की आय एस होऊन दाखवीन, पण आई कॅटेगरीला हे ऑप्शन नसतातच. पोराचं बोट मुठीत धरताना आय एसचा स्वप्नांचा हात कधी तुटला कळलंच नाही. आणि असं ती बोलत असताना आता काव्याला तर धक्काच बसत असतो. आणि तोपर्यंत मित्रांनो, आता इकडे जीवा आणि नंदिनी जे असतात ते वेदांतला शोधायसाठी बाहेर पडलेले असतात. आणि जीवा आता एकट्या टेम्पोवाल्याला विचारत असतो, म्हणजे फोटो दाखवून विचारत असतो की तुम्ही याला कुठं पाहिलंत का. आणि नंदिनीसुद्धा इकडे विचारपूस करत असते. आणि त्यानंतर जेव्हासुद्धा आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विचारपूस करत असतो. आणि नंदिनीसुद्धा अगदी तसंच भरपूर ठिकाणी जाऊन चौकशी करत असते. आणि हे दोघेसुद्धा आता कसोशीने प्रयत्न करून शोधत असतात. आणि त्यानंतर आता हे दोघे परत एकत्र येतात. आणि जीवा विचारतो, तुला काही कळलं का. तर नंदिनी म्हणते, नाही हो. आणि म्हणते, अशी अत्तर विकणारी वयस्कर बाई इथे कोणाला दिसलीच नाही आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो, अशी वयस्कर बाईसुद्धा कोणाला दिसली नाही आणि वेदांतसुद्धा कोणाला दिसला नाही. तर तेव्हा नंदिनीचं लक्ष आता एका CCTV कॅमेराकडे जातं आणि ती म्हणते, पण जे लोकांना दिसलं नाही ते कॅमेऱ्याला तर नक्कीच दिसलं असणार. आणि तेव्हा जीवाचं लक्षसुद्धा त्या कॅमेऱ्याकडे जातं आणि म्हणतो, अरे वा, काय नजर आहे तुझी. आणि विचारतो, नैनाला त्या वयस्कर बाईने इथंच अत्तर हुंगायला दिलं होतं ना. तर नंदिनी म्हणते, हो. तर तेव्हा जीवा म्हणतो, करेक्ट आहे, मग आपण फुटेज चेक करूया, या फुटेजमध्ये ती वयस्कर बाई नक्कीच दिसली असेल. आणि तेव्हा आता मित्रांनो, इकडे घरामध्ये काव्या त्या धक्क्याने तिला विचारते, म्हणजे तुझं नेमकं काय म्हणणं आहे, दोन्ही एकत्र जमतच नाही का. तर तेव्हा रश्मी म्हणते, नाही होऊ शकत, आपण ही थकतो ना, मशीन नाही होतो, आपण माणसं आहोत. तुला सांगते की मोठ्या हिरिरीने ठरवायचे की पहाटे अभ्यास करेन, पण अख्खी पहाट उलट्या करत जायची. मग ठरवायचे की नाही रात्र जागवायची, पण मग औषधांनी झोप यायची.
मग ठरवायचं की फेऱ्या मारत मारत अभ्यास करेन. मग तुला सांगते 5व्या महिन्यापासून पाय सुजलेले असायचे. तर तेव्हा रम्या तर मुद्दामूनच मध्ये विचारते, मग अगं तू ईशानच्या जन्मानंतर ट्राय नाही केलंस का? तर तेव्हा रश्मी परत आता रम्याच्या शेजारी जाऊन बसते आणि म्हणते, अगं ट्राय काय ट्राय? अगं ते काय इतकं सोपं आहे का? तुला सांगते मुलं लहान असतात ना तेव्हा त्यांना आई लागते. मुलं मोठी झाली ना की तेव्हाही त्यांना आई लागते. इनफॅक्ट मला असं वाटतं की मुलांच्या आयुष्यामध्ये बायको येईपर्यंत त्यांना आईच लागते. आई डबा दे, आई कपडे दे, आई पोट दुखते, आई भूक लागली आहे. तर तेव्हा रम्या म्हणते, हो अगं शेवटी लहान मुलंच ते, तुझ्याकडे नाही तर कोणाकडे जाणार नाही का? तर तेव्हा रश्मी म्हणते, का बाबांच्याकडे नाही जाऊ शकत? बाबाही मुलांना घेऊच शकतात ना. पण नाही, घेतात का ते? आई मुलांना सोडूच शकत नाही, कारण मुलांना सांभाळणं ही आईची जबाबदारी असते ना. आपल्याकडे की नाही आई पण हे असं ग्लॅमरस केलं जातं. तर तेव्हा काव्या म्हणते, पण आपल्या आईने केलंच की सगळं. माझ्या आईने तर 3-3 मुली वाढवल्या. तर तेव्हा रश्मी म्हणते, अगं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुझी आई IAS आहे का? तुला सांगते हाऊसवाईफ ग्रेटच असतात, पण हाऊसवाईफ होऊन मुलं सांभाळणं खूप कठीण नसतं आणि करिअरच्या खूप वेगळ्या डिमांड्स असतात आपल्याकडून. त्याच्यासाठी धडाडी लागते, जिद्द लागते, चिकाटी लागते, स्वतःला झोकून करिअर करावं लागतं. तेव्हाच करिअर होतं, नाही तर फक्त हाऊस होते. तर तेव्हा असं ती बोलत असताना रम्यामध्येच म्हणते, माहिती नाही का, पण मला अजूनही असं वाटतं की बाळ असतानासुद्धा करिअर करता येतं. तर रश्मी म्हणते, करता येतं ना. तुला सांगते 2-2 बाळं सांभाळूनसुद्धा डॉक्टर सर्जन होणाऱ्या बायका आहेतच की. पण तुला सांगते मांडीवरती मुलं घेऊन मेडिकलचा जर्नलचा अभ्यास करणाऱ्या किती मुली असतील. मी जर आधी IAS झाले असते ना तर ईशानला घेऊन हवं तिथे पोस्टिंगला गेले असते. पण टायमिंग चुकलं रम्या, तुला शपथ सांगते माझं टायमिंग चुकलं. आणि रम्याला बरोबर तेच पाहिजे असं आत्ता जी रश्मी बोललेली असते. तर तेव्हा काव्या तर विचारते, पण तुमचे सासू सासरे नवरा वगैरे सगळे सोबत होते ना? तर तेव्हा रश्मी म्हणते, हो होते ना, सगळे मला म्हणाले की तू फक्त आधी मुलाला जन्म दे, आम्ही सांभाळू. पण नंतर नाही राहत ग तो, तुझ्याशिवाय नाही राहत, रडायला लागतो बघ. असं म्हणून त्यांनी ईशानला माझ्यावरती सोपवलं. माझ्या नवऱ्याने ईशानला दुसरी बहीण असावी म्हणून ब्रेक असं म्हणून माथेरानला आम्हाला फिरायला नेलं आणि माथ्यावरती दुसरं बाळ येऊन पडलं. पण आता एकाचा स्केटिंग क्लास, तर दुसरा आता घसरगुंडीवरती चढायला शिकतोय, एकाचा गिटार क्लास, तर दुसरं फुलपाखराच्या मागे पळतोय आणि मी त्या दोघांच्या बॅग घेऊन त्यांच्या मागे पळते. तर तेव्हा आता मात्र काव्या घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला तुझा स्वतःचा असा वेळ? तर रश्मी म्हणते, स्वतःसाठी वेळ? या सगळ्या अफवा आहेत, मीथ आहे मीथ. तुझा फेवरेट टॉपिक करंट अफेअर्स आहे ना? तुला सांगते करंट अफेअर सोड, मला रोजची हेडलाईन जरी वाचायला मिळाली ना, खूप खूप नशीब आहे माझं. तर तेव्हा रम्या आता विचारते, पण आज बरी फ्री राहिलीस तू नाही का? तर तेव्हा रश्मी म्हणते, अगं एक जण बड्डे पार्टीला गेला आणि दुसरा स्विमिंगला, म्हणून भेटायला येऊ शकले. तर तेव्हा रम्या म्हणते, बरं ठीक आहे, मी काय म्हणते, आपण माझ्या रूममध्ये बसूयात का? काय तिचा अभ्यास करायचा असेल ना तिला. तर तेव्हा रश्मी म्हणते, हो अगं मी पण काय कुठे बडबड करत बसले. आणि काव्याला म्हणते, काव्या तुला ऑल दी बेस्ट, खरंच तुझ्यात खूप खूप स्पार्क आहे आणि तू तो जपायला हवा. तुला सांगते सगळे तुला सांगतील की करिअर नंतर होईल, पण बाळ पण नंतर होईल. पण जर तुला करिअर करायचं असेल ना तर स्वतःला झोकून देऊन करिअर करावं लागेल. माझ्यासारख्या करिअरमध्ये हरवलेल्या म्हणजे मुली तुझ्या रूपाने स्वप्न बघतील. आणि तेव्हा काव्याला तर खूप धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो आता इकडे जीवा आणि नंदिनी जे असतात ते दोघेसुद्धा फुटेज बघून बाहेर येतात आणि जीवा म्हणतो, अरे बापरे, म्हणजे हे फुटेज बघितल्यानंतर वाटलं होतं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मला काहीतरी ना गडबड वाटते जीवा, बरोबर संध्याकाळचं फुटेजच कसं काय गायब झालं असणार, ज्यावेळी नैना वेदांत सोबत होती. तर तेव्हा जीवा म्हणतो, हो म्हणजे नैना वेदांत इथे एंटर होण्याचं फुटेज दुसऱ्या अँगलला दिसतंय, पण तेव्हाच हा कॅमेरा कसा काय बंद पडला. आणि मला सुद्धा हे खूप वियर्ड वाटतंय आणि कोणीतरी ना ठरवून हे फुटेज डिलीट केलेलं आहे की जेणेकरून कोणी त्या वयस्कर बाईपर्यंत पोहोचू नये. तर तेव्हा नंदिनी म्हणते, कोणास ठाऊक जीवा, आणि जे दिसते तसं नसेलही, आणि एखादी वयस्कर बाई एवढं प्लॅनिंग कसं करू शकते. तर तेव्हा जीवा विचारतो, म्हणजे? तर नंदिनी सांगते, म्हणजे मला तर संशय आहे पक्का की ती बाई वयस्कर नाहीच आहे, तिने वयस्कर असल्याचं सोंग घेतलं असणार.
आणि मित्रांनो त्याच वेळेला आता इकडे ती बाई बाहुल्यांचा हात वगैरे तोडत असते आणि ते खूप वाईट दाखवलेलं असतं. तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते, लहान मुलाचा जीव वाचवण्याची संधी आपल्याकडे समोरहून चालून आलेली आहे आणि आपण ही संधी सोडायला नको. आपण मिळून ही केस सोडवूया. मला माहिती आहे गुंता थोडा जास्त असेल, पण आपण सोबत असल्यावर काय अवघड आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो, मी आहे तुझ्यासोबत चकाचक बाई. आपण मिळून वेदांतला शोधूया. तर नंदिनी म्हणते, हो आणि त्या बाईला पण. असं म्हणून हे दोघे सुद्धा हँडशेक करतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ आता काव्याला सांगत असतो, आत्तापर्यंत तिने तुमचा वापर केला, आता तिला दाखवून द्या की जुनी काव्या काय करू शकते ते. तर तेव्हा काव्या म्हणते, हो नक्की दाखवेन, पण यासाठी मला माझ्या बोक्याची गरज आहे. असं म्हणून ती पार्थच्या मिठीत जाते. तर इकडे आता मित्रांनो जीवा आणि नंदिनी त्या यशस्वी पाळणाघरात जातात आणि त्या तिथल्या बाईला विचारपूस करत असतात. तर तेव्हा ती बाई या दोघांच्यावरती थोडीशी भडकते आणि म्हणते, आमचं काम आहे आई वडिलांच्याकडून मूल घेणं आणि ते आल्यानंतर ते त्यांना परत देणं. मग बाहेर ते मूल मरो नाहीतर काहीही करो. असं तिने बोलल्यानंतर आता नंदिनी तिच्यावरती भडकतेच. म्हणते, हे काय बोलताय तुम्ही. तुमच्या लेखी तुमचं काम मूल ठेवून घेणं इतकंच असेल, पण एखाद्या आईला आपलं मूल दुसऱ्याकडे सोपवून जाताना किती त्रास होतो हे फक्त त्या आईलाच माहिती आहे. असं ती रागारागाने तिला बोलत असते. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.